माझी लाडकी बहीण योजना ह्या एका योजनेनं महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या जनतेमध्ये पण अतिशय चांगल्या प्रकारात प्रसिद्धी मिळवलेली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या रांगा लागलेल्या आहे। अत्यंत चांगल्या प्रमाणात या योजनेला प्रतिसाद मिळताना दिसतोय आणि याच योजनेमुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये युद्धच रंगलेलं दिसतंय आपल्याला। एकीकडे टीका सुद्धा होती, एकीकडे प्रशंसा सुद्धा होती, पण युद्ध मात्र नक्की रंगलेलं आहे। आता जवळपास महिन्यापूर्वी राज्याच्या अर्थसंकल्पात महायुतीनं काही सरकारनेच काही योजना जाहीर केल्या होत्या। आता त्यामध्ये लाडकी बहीण योजना ही जास्त प्रमाणात चालली। आता जवळपास 1500 रुपये दर महिना 1500 रुपये हे महिलांना मिळणार, त्याच्यात पात्र ज्या महिला आहेत त्यांना मिळणार अशी घोषणा झालेली आणि त्यानंतर टीकाही झाली, विरोधी पक्षाकडून यावर टीकाही झाली। आता विरोधी पक्षाचं म्हणणं आहे की विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या योजना जाहीर झालेल्या आहेत, काही महिन्यानंतर या संपूर्ण योजना बंद होणार असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे। आणि जर आपण तसं पाहिलं तर 2 किंवा 3 महिन्यात विधानसभा निवडणूक येणार आहे, त्या निवडणुका 100% 2 किंवा 3 महिन्यामध्ये होणार। आणि मग असं सुद्धा वाटतं का एक प्रकारे एक शंका सुद्धा येते की 2 ते 3 महिन्यापर्यंतच ही योजना चालेल का, त्यानंतर बंद तर नाही पडणार ना। तर त्यावर आपले मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सुद्धा आहे की या सरकारमार्फत योजना ज्या आहेत त्या पुढे बंद होणार नाही, पण टीका प्रशंसा ही दोन्हीकडून चालूच आहे। आता ही जेव्हा लाडकी बहीण योजना जेव्हा जाहीर झाली होती तेव्हा विरोधी पक्ष म्हणले होते की लाडकी बहीणच का, लाडका भाऊ का बरं नको। तर काही दिवसानंतर लाडका भाऊ यांच्यासाठी सुद्धा योजना आणली होती। म्हणजे सध्या विधानसभा निवडणुकीसाठी भरपूर गोष्टी घडताना इथं दिसत आहे। आता लाडकी बहीण योजना यावर सध्याची जर माहिती देण्याचा प्रयत्न केला तर रक्षाबंधनच्या आधी ज्या पात्र महिला आहेत ज्यांचा फॉर्म गृहीत धरण्यात आलेला आहे त्यांच्या खात्यावर पैसे जाणार रक्षाबंधनच्या आधी असं दिसत आहे, अशी घोषणा सुद्धा झालेली आहे। आणि या योजनेची अंतिम तारीख म्हणजे फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ही 31 ऑगस्ट आहे, 31 ऑगस्ट। या योजनेला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे, भरपूर म्हणजे जवळपास 3,05,00,000 अर्ज हे ग्राह्य झालेले, याच्यापेक्षा जास्त अर्ज आलेले, पण हे ग्राह्य झालेले अर्ज एवढे, तर भरपूर चांगला प्रतिसाद या महायुतीला या योजनेमुळे मिळालेला दिसतोय। आणि याचा फायदा विधानसभा निवडणुकीत होणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचं कारणच असं आहे की जर कधी विधानसभेच्या निवडणुका नसत्या तर या योजना ज्या जाहीर झाल्या त्यांची अंमलबजावणी झालीच नसती असे विरोधी म्हणतात। आणि त्यामुळेच आता विधानसभा निवडणूक 2-3 महिन्यावर आलेलीच आहे। आता त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील योजनेचे काय उत्तर येते किंवा काय भविष्य आहे हे आपल्याला स्पष्ट होऊन जाईल। आता निकालानंतर हेही कळेल की ह्या ज्या योजना त्यांनी जाहीर केलेल्या आहे, या सरकारने जाहीर केल्या त्या किती दिवस चालेल, त्या चालेल की बंद होईल, विधानसभेच्या निवडणुकीनंतर तेही सुद्धा कळेल। त्यामुळेच कोणती गोष्ट खरी आहे कोणती गोष्ट खोटी आहे हे लवकरच आपल्याला स्पष्ट होणार आहे। तर तुम्हाला काय वाटते, विधानसभा निवडणुकीनंतर या योजना राहतील की बंद होणार? विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी येणार की महायुती येणार? पुढील मुख्यमंत्री कोण? तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा। धन्यवाद।